राष्ट्रीय बातमी समोर येते। मध्य पूर्वेमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पेटलेली आहे। इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर संयुक्त हवाई कारवाई केल्यानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। इराणनंही जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला। या संघर्षामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता मध्य पूर्वेकडे लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यांनी इराणमधील महत्त्वाच्या लष्करी आणि धोरणात्मक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय। यानंतर इराणने पलटवार करत आखाती देशांमधील अमेरिकेच्या हवाई आणि नौदल तळांवर हल्ले केल्याचा दावा केलाय। या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तज्ज्ञांच्या मते या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतोय। विशेषतः कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। परिणामी इंधन दरवाढ, महागाई आणि शेअर बाजारामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते। दरम्यान अमेरिकेच्या प्रसिद्ध संकेतस्थळ एक्सिओसच्या अहवालानुसार इराणवर हल्ल्याची रणनीती आधीच आखण्यात आलेली होती। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इस्रायल दौऱ्याच्या काळामध्ये या हालचालींना गती मिळाल्याचा दावा या अहवालात करण्यात आलाय। मात्र या संदर्भात अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी झाली नाहीये। इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षामुळे मध्य पूर्वेमध्ये व्यापक युद्धाची शक्यता अधिक गडद होत चालली आहे। या घडामोडींचे परिणाम केवळ त्या भागापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचा परिणाम जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो। परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून पुढील प्रत्येक घडामोड आता महत्त्वाची ठरणार आहे।